नमस्कार. माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट एक शंका मला नक्की आणि प्रत्येक वेळेस विचारतो, की "डॉक्टर आम्ही पथ्य काय पाळायचं आहे?" आणि मी त्यांना सहज, सोपी, पाळल्या जाणारे असे 5 गोष्टी सांगत असतो, की ज्या त्यांनी माझ्या चिकित्सा चालू असताना टाळायच्या. आज मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे. मी वैद्य कौस्तुभ भाटे. आज तुम्हाला एकदम सहजरित्या सोपी असं पथ्य सांगणार आहे, की जे तुम्ही कुठलंही औषध सुरू असताना तुम्ही ते पाळू शकता. त्यासाठी कुठल्या वैद्यकीय सल्ल्याची तुम्हाला गरज लागणार नाही. म्हणजे मी माझ्या पेशंटला सुद्धा सांगत असतो. सगळ्यात पहिलं डीप फ्राईड म्हणजे अति तळलेले तेलकट पदार्थ हे मी कटाक्षाने माझ्या पेशंटला खायला नाही सांगतो. दुसरी गोष्ट फर्मेंटेड फूड. फर्मेंटेड म्हणजे काय? आंबवलेले पदार्थ. त्याच्यात इडली, डोसा, ढोकळा या गोष्टींचा समावेश येतो. तिसरी गोष्ट बेकरी आयटम्स. बेकरीमध्ये मिळणारे पदार्थ. त्यात काय आलं तर ब्रेड, बिस्किट, पिझ्झा, बर्गर अशा ज्या काही गोष्टी ज्या या बेकरी आयटम्सने तयार होत असतात, त्यासुद्धा मी माझ्या पेशंटला कटाक्षाने अव्हॉइड करायला सांगत असतो. चौथा पदार्थ म्हणजे शिळे पदार्थ. आदल्या दिवशीचं उरलेलं अन्न किंवा रात्रीचं उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी खाणे हे सुद्धा माझ्या पेशंटला मी कटाक्षाने टाळायला सांगत असतो. आणि 5वा पॅकेट फूड. पॅकेटमध्ये बाहेर मार्केट मिळणारे इझी टू ओपन म्हणजे फोडलं पाकीट आणि खाल्लं अशा पद्धतीने जे काही फूड आयटम्स बाजारात मिळतात, त्यासुद्धा माझ्या पेशंटला मी मुख्यतः आणि कटाक्षाने टाळायला सांगत असतो. हे जर 5 पदार्थ तुम्ही कुठलीही चिकित्सा चालू असताना किंवा इन जनरल लाईफमध्ये जरी पाळले, तरी तुम्हाला तब्येतीसंदर्भात तक्रारींमध्ये भरपूर कमी झालेल्या म्हणजे ज्या तक्रारी आहेत त्या कमी झालेल्या दिसून येतील. ह्या तुम्ही स्वतःही पाळू शकता आणि तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा सांगू शकता. माहिती आवडली असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, आमच्या पेजला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि आयुर्वेदाच्या संदर्भात ज्ञानासाठी आम्हाला फॉलो करा.